तर तुम्हाला माहितीच आहे की मी मांडवामध्ये गणपती बाप्पांचं चित्र काढायला घेतलेलं आणि त्यावेळी सगळ्या कामाच्या गडबडीत ते चित्र मी निम्मच पूर्ण केलेलं। मग भरपूर दिवसानंतर मला थोडासा आज वेळ मिळालेला आणि त्यात आज पेंटिंगच्या ऑर्डरी पण नव्हत्या, त्याच्यामुळे म्हटलं गणपती बाप्पांचं पेंटिंग एवढं पूर्ण करूया, कारण ते पेंटिंग एवढ्या दिवस अर्धवट राहिलेलं। मला पण दिसताना ते बरोबर दिसत नव्हतं। पेंटिंग पूर्ण करायला काही जास्त वेळ लागणार नव्हता, कारण मी आधीच निम्म पेंटिंग म्हणजे सगळा बेस रंगवून घेतलेला। आता फक्त त्याच्यावरती डिटेल काम करायचं होतं। पण त्याचबरोबर अनेक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला। ज्यावेळी मी पेंटिंग करायला घेतलेलं त्यावेळी गणपती बाप्पा समोर बसलेलं आणि आता समोर बाप्पा पण नव्हतं आणि ज्या अँगलनं मी पेंटिंग करायला घेतलेलो त्या अँगलनं फोटो पण काढायचं मी विसरलो। त्याच्यामुळे जे काय मला आता पेंटिंग करायचं होतं ते पूर्णपणे मेमरी करायचं होतं। मेमरी म्हणजे आपल्या भाषेत न बघता करायचं होतं। मग हळूहळू सगळ्या पेंटिंग वरती डिटेल काम करायला चालू केलेलो आणि मला बॅकग्राऊंडचा कलर पण बदलायचा होता, तो पण हळूहळू बदलून घेतला आणि शेवटला थोडंफार कुठं कुठं डिटेल काम राहिले ते सगळं करून घेतलं। सगळं काम झाल्यानंतर शेवटला आपलं पेंटिंग अशा प्रकारे दिसायला लागलं। व्हिडिओ मध्ये काय एवढं जास्त क्लिअर दिसत नाही, फोटो मध्ये कसं दिसतंय ते बघा आणि आपले बाकीचे पण व्हिडिओ बघून जाता जाता आपल्याला फॉलो करायला तेवढं विसरू नका।